एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. हाडामासाचा एवढा एवढा गोळा होता. हुंजळीत घेतला. कोण? मी गंधमादन. हृदयाशी लावला. बाळा, कुंभकर्णाने तुझ्या शरीराचा चुरा केला रे, तरी तुझ्या त्वचेतून, तुझ्या अस्थितून, तुझ्या मांसाच्या तुकड्यातून राम नावाचं ध्वनी तू गुणगातोस. जी पवन सुता, एकदा त्याचे पाय दाखव. हाडामासाचा गोळा घेऊन शिबिरात आले रावटीत. विटेवरच्या मालकाला दाखिलं. मालक, तुमची झोप हे मोडीत होतं, हे मोडीत होतं झोप. लक्ष्मणाने विचार केला, हाडामासाचा गोळा आहे. ह्या मोठ्या रोडून एखादी मांजर यावा, बारीकसं कुत्र यावा, बारीकसं डुक्कर यावा, बारीकसा रानटी पशु यावा आणि त्याच्या अंगावून एखादा असं टायर जावा, कसलं दिसतंय ते भाग. तसं गंधमादनाचं असं शरीर, असं एवढा एवढा गोळा होता तो, छिन्न बिछिन्न झालेला गोळा. लक्ष्मणजीला वाटलं हनुमंताला कळत नाही देवाच्या हातात काय द्यावं. प्रभू, मारुतीरायाने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत तो गोळा दिलाय. देवा, ही तुमची झोप मोडते. अरे हाडामासाचा गोळा आहे रे, मेलेल्या व्यक्तीचं मांस आहे, मांस आहे. मेलेल्या व्यक्तीचे हाड चुरा झालेले, मेलेल्या व्यक्तीची त्वचा आहे, कातड. हे काय माझी झोप मोडील? प्रभू, थोडासा हात कानाजवळ नेता का? आणि प्रभू रामचंद्राने तो हात कानाजवळ नेल्याच्या नंतर त्या हाडामासाच्या पुंजातून श्रीराम जय राम जय जय राम हा आवाज येत होता. कोण आहे? हे गंधमादन नावाच्या वानराचं शरीर आहे. हृदयाशी धरलं. ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. पहाटेचं 3:43 झाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. जगाच्या मालकानं हृदयाला चिटकलेला पिंड पुढं केला आणि पूर्वेकडे बघून डोळ्यातल्या पाण्यानं तो पिंड धुतला. डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. विभीषण बाजूला होता आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, रावण मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करणारे हे मी तुला देऊन टाकले. मला सुतळीचा तोडा नकोय, पण आज एक भीक मागते, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची कर. गंधमादनाची समाधी सोन्याची कर. आणि ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाला अंत्यविधी झाला. ती जागा आरक्षित केली. तिथे दगड रवला. रावण मारल्या गेला. 65 क्विंटल सोन्याची समाधी केली. आणि विभीषणानं नियम केला, मी गंधमादनाचं श्राद्ध करील. सज्जनांनो, पुराण ऐका, रामायणात शोधू नका हा पुरावा. दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही रामायण पाहिल्यावर पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू काही सांगतो चटाके. त्याच्यामुळे आताच सांगायलो, नंतर काड्या करण्यापेक्षा आताच तुम्हाला पुरावा सांगतो. हा रामायणात सापडायचा नाही. एका पुराणाचा दिलासा आहे. 1 वर्ष गंधमादनाचं श्राद्ध न केल्यामुळं लंकेत आवर्षण पडलं होतं. थेंबभर पाऊस पडला नाही 12 महिन्यात, थेंबभर. आणि मग मालकाला संदेश दिला, पाऊस का पडतोय? तर मग एका धन्वंतरी नावाच्या वैद्यानं सूचित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती आणि धन्वंतरी एकत्रित आले आणि विभीषण चिरंजीव होते. त्यांना सांगितलं, राजा, गंधमादनाचं श्राद्ध विसरलास. दृष्टांत संपला. राजे हो, पशुच्या योनीतला वानर, 65 क्विंटल सोन्याची समाधी भारतात कोणाचीच नाही. भारत देशामध्ये 65 क्विंटल सोन्याची समाधी कोण्याच श्रीमंताची नाही, कोण्याच श्रीमंताची नाही. अद्याप नाही, कोण्या माणसाची नाही. पण त्या काळामध्ये 65 क्विंटल सुवर्णाची समाधी गंधमादन नावाच्या वानराची होती. तुकोबर आहे, बाहू हलवून विचारतात, देवा, अरे वानर आहे, ते वानर आहे, रानातले पाला खाणार वानर आहे, त्याची सुवर्णाची समाधी
अरे ज्यांनी 500 एकर जमिनी पोरायला कमिल्या त्याचे कट्टे बापाचे श्राद्ध घालत नाही. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव विभीषण लंकेचा राजा भजनानंदी, त्याच्या भजनानं त्याचं घर जळत नाही. एवढी मोठी ताकद ज्याच्यात आहे. एक वारकरी एका वानराचं श्राद्ध घालतोय. ताकद कशाची? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबाराला सांगितलं, तुकोबारा त्या वानरा इतकं गुण माझं कोणीच गायलं नाही. मग जे वानर तुमचं गुण गातय त्याला इतकं उंच टोकाला नेतात. ही गुण गाणाराची ताकद आहे. मला तरी दुसरं देतात कशाला? म्हणून दुसऱ्या कडव्यात गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण क्या बात है? गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, हो गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना राजीव. गुण गाणाऱ्याची ताकद बघा. गुण गाणाऱ्याचा अधिकार तू किती मोठा आहे कल्पना करा. आई वानराची समाधी एवढी मोठी कुठे? ज्याचं श्राद्ध लंकेचा राजा घालतोय, तर्पण विधी करतोय विभीषण. ही गुण गाण्याची ताकद आहे. संध्याकाळी खाल नव्हतं एका वारकऱ्याला, संध्याकाळी खाल नाही. गुण गाण्याची ताकद किती मोठी काकडे बुवा, कुशाल बुवा, संतोष बुवा. रात्री जेवायला नाही. एक रात्र इतकी बिकट, इतकी बिकट, इतकी बिकट की त्या रात्रीमुळं त्या वारकऱ्याला 18 विश्व दारिद्र्य, इतकी गरिबी म्हणून सिद्ध झाला. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे गरिबी म्हणून सिद्ध नाव तिथं पडलं. त्या रात्री पीठ ठेवायचं गाडगं होतं. पीठ 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 ठेवतेत ना, भाकरीचं, गव्हाचं, ज्वारीचं पीठ ठेवतेत ना, हे गाडगं होतं. त्या गाडग्यामध्ये शिभर, एक चमचाभर पीठ नव्हतं. त्या गाडग्यामध्ये मीठ टाकलं एवढं एवढं आणि त्याच्यात पाणी टाकलं गुंडीभर आणि ते गाडगं चुलीवर ठेवलं. पाणी खळा 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 उकळलं. पांढरा रंग सुद्धा नव्हता आला पाण्याला, पांढरा रंग पण. ते खारट पाणी लेकरांनी पिलं. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा, किती नाजूक परिस्थिती असेल. पहिल्या दिवसाची ती परिस्थिती, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. 18 विश्व दारिद्र्य, गरिबीचा एक प्रकार येतो. 18 विश्व दारिद्र्य. दुसऱ्या दिवशी त्याच्यातले 7-8 सिद्धांत आहेत, एवढे सांगत नाही. तुम्हालाही ताण होईल डोक्यात ठेवायला, आणि मी बी काही गुत घेतलं नाही. दुसरा मुद्दा सांगतो. दुसऱ्या दिवशी एक मिठाचा खडा घेतला, पाण्यात बुडीला, झोपलेल्या लेकराच्या ओठावून फिरीला. झोपीत ओठावर गेलेलं खारट पाणी जिभेच्या चेंड्यानं चाटत होते. इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्यातला तो एक प्रकार. बरेच आहेत असे प्रकार. सांगतो पुढचा. तिसऱ्या दिवशी मिठाचं पाणी किती पोटात सहन होईल? उमाळा येत होता, कोरड्या वांत्या होत्या त्या. कराव काय? 18 विश्व दारिद्र्यातला एक तिसरा प्रकार आहे. बापानी धोत्राची चिंधी फाडली. बापानी धोत्राची चिंधी फाडली
तिचे 2 तुकडे केले. त्या चिंधीला पिळा घातला. एक चिंधी बाबा पत्नीकडे दिली आणि एक स्वतःकडे ठेवली आणि दोघांनी दोन्ही लेकराचे पोट आवळले. म्हणून आपल्याकडे एक मन होती, पोट बांधून कमिलं, पोट आवळून कमिलं. हे जुने सिद्धांत लक्षात घेत जा जीनच्या पॅन्टीवाले होत. मागच्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना चिमण्याही झिल्या. मी महिना झालो बोंबलतोय रोज कीर्तनात 2 मिनिटं तरी. आपल्या बाप दाद्यानं, या धोत्रावाल्यानं, ह्या पटक्यावाल्यानं संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना दिवाही झिला रे, दिवाही झिला. दिवा अंधारात रात्र काढली. त्या दिव्याचं राहिलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि आपले संसार सुखाचे व्हावा याच्याकरता आपले बाप दादे अंधारात झोपले रे, अंधारात झोपले. अंधारात कदर करा त्याची. आपण बायकोच्या फॅरंदवलीसाठी केळीचे ढेले नका ऐकू. ते शाप देतील वरून शाप, जळून जातील आपले संसार. काय परिस्थित्या काढ्या असतील लोकांनी. मागचं भान ठेवा. मला कळतंय 30 वर्षापूर्वीचा काळ, 41 पार केलं मी आता. 30 वर्षापूर्वीची परिस्थिती मला सप्त्यातली कळती. आमच्या सप्त्यात गुळाचा शिरा करीत होते, पंक्ती बसत होत्या. पण सज्जनांनो, आग्रह केल्याच्या नंतर एखादी ओळी जर शिल्लक राहिली तर ते तसेच पात्र उचलून मंदिराच्या बाजूला टाकीत होते. राजे हो, परिस्थिती तरुणांनो ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. काम करी जा, काम करी जा. 10:30ला दात घासायला मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? हा, 10:30ला दात घाशी तू कुठं काय वरून पडन का तुला? काय बायको जागवायची लायकी आहे का तुला? 10:30ला दात घाशी तू म्हणल्या. आणि मग की खांतून बिस्लरी घेऊन संडासला 1.5 किलोमीटर जातो. हो वारे वा, रावणाचा चुलता. बाहेर जातो बाथरूमला. हो, 30 रुपयाचं पेट्रोल जाळून संडासला निघाला. बाहेर बसला कुठं इज्जतीचा पंचनामा करीत. सांगतो त्याच्यावर बी थोडा वेळ चिठ्ठी आलेली मला. दम नाही हो कीर्तनायला. रमेशराव दम नाही भागवताला, रामायणाला. गुण काय आला लोकायला? लोकायचा एकच धडाका, कीर्तनकार आणणे, खपक्या पाकिट देणे, त्याला मालदार करणे. हे आशाला असेच सोनाराच्या फुकणीवाणी. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काय घेता तुम्ही याच्यातलं? मगाशी म्हणलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताल रे रगील झाला का? एक जण म्हणला भरली गिरगाव कराची. हो, म्हणून ते लय चरचर बोलायला आहे. मी नाही म्हणत मोठा सप्ताह कोण्या सप्त्याला, का म्हणत नाही? ज्या सप्त्यात 11 पोरायनं जर माळी घातल्या तर त्या सप्त्यातल्या मंडपातली माती चाटीन गिरगावकर. त्या मंडपातली मातीची भेन चाटीन. त्या सप्त्याला मोठं म्हणेल. ज्या सप्त्यामध्ये 25 बायकांनी तंबाखू सोडावा, काय म्हणून तंबाखू खाता? मला टकटक दिसायला तुम्ही 3 जण उभे राहा. कशाला कीर्तनात बसला? तुमच्या पापानं जळून जाईन गिरगावचा बाळ्या. ए उठ, ए म्हातारे उठ, तू उठ. काय मागं पाहू नको, तूच उठ. मरण काला हो दी. काय अर्थ आहे मला सांगा ना रमेशराव? कशाला सप्ते करायचे? महाराज श्रीमंत करण्यासाठी? आणि तुम्ही असेच कोरडे फट. तिघीला म्हणलं पण मला 90 कळाल्या. त्या एकूण ती दुसरीनं गुच्चा द्याला, तू बी खातीस ना. ती म्हणली तू नाहीच खात का? मला तितक्यात ओळखू आल्या, पटापटा पटापटा पटा लक्षात आल्या. जी म्हातारी तंबाखू खाती का, तिच्या मांडीवर सुनानं पप्या द्यायचा नाही, द्यायचा नाही, द्यायचा नाही. कारण लहानपणामध्ये त्या व्यसनाच्या वासानं याला कालांतराने व्यसन लागल. देऊ नकोस, देऊ नको. लय बेकार तंबाखू. 90,000ला मसड आणली मी. 90,000ला. मी ओरिजिनल शेतकरी माणूस आहे. मला दुधाची मसड, दुधाची गाय, चांगला बैल कळू. तुम्ही चांदणीचा बैल घेत नाही, साळी कुटणारा घेत नाही, फिरून कापसाच्या मुंडक्यावर पावलं टाकू. तुम्ही येडपटे का कसली बी करायला शेती? नंबर 1 जोड घेत असतो पद्धतशीर. मसड घेतली मी 90,000ची. आणि त्या म्हशीचं शेण आणायला आमच्या गावातली म्हातारी गेली. ती रातच्या झोपताना तंबाखू इथं टाकीत होती. आणि ती तसाच तंबाखूचा गोळा घेऊन कोठ्यात गेली. आमच्या म्हशीनं पुन्हा नाही दूध दिलं.
मी 19 डॉक्टर आणले. मी म्हणलं मसड पाना कस काय चोरायली? म्हणले तुमच्या गावात एखादी बाई एका रातच्या तंबाखू खाऊन झोपती. मी म्हणलं शेजारीच राहते. मग तिच्या वासानच म्हशीनं पाना चोरलाय. मग मसड जर रातच्या तंबाखू खाणाऱ्याच्या थोत्राचा वास घेतल्यावर पाना चोरीत असेल तर लहान लेकराला किती त्रास होत असेल. अंतिके मंजुळे जरा वाटू देईन तुला काही करणं तंबाखू बंद. आणि तंबाखून जर तू पोट भरत असेल तर पोतच देतो तुला. चपात्या खाऊच नको, तंबाखूच खाय. काय कशाला करायचे सप्ते मला सांगा तुम्ही? हावभाव आहे. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता रांगेत जा. नालायक माणसानं थुकू नये म्हणून कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. तुम्ही दर्शन मंडप बघा कधी कधी तरी. कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. आपली हलकट दर्शनाला गेल्यावर पण गुटके खाऊन थुकत येत. मधात नेऊनी म्हणून गुटके तंबाखू उपसून घ्यालेत. कुठलं पुण्य आले देव जाणे. आम्ही एकदा तिरुपतीला गेलो. तिरुपतीला जाताना खालीच सगळे ते बिड्या काड्या चट हिसकून घेतल्या. आमच्या इथल्या पोरानं एअर किन्नर मध्ये तोटा नेला. आम्ही जी गाडी नेलती का त्या एअर किन्नरच्या बॉक्स मध्येच घातला तोटा. ते बॉक्सच घातला. मी म्हणलं आगाऊच काम बाबा. तिरुपतीला पण कळणार नाही गिरगावच्या पोराला इतकं डोकं दिलंच कुठून. एअर किन्नरच्या बॉक्स मध्ये घातला त्याने ते तोट्याचं. काय माणसं झाली. म्हणून त्या कोपऱ्यात थुकू नये म्हणून जगाच्या मालकाचं चित्र काढो. तिथं पण लाजा नाहीत आपल्या लोकांना. कोणती मस्जिद जाऊन बघा. जर तुम्हाला काड्याच्या पेटीची काडी आणि बिडीचं धुंडूक सापडलं तर जीवनभर मी कीर्तन करणार नाही. हो. आणि तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही का? तुमचे मंदिर असेच नालायकाला पते खेळण्यासाठी. सदरा राजू सदरा सदरा. लय मागच्या लोकांनी आपला धर्म चांगला सांभाळलाय. नका चुका करायच्या नका. माझ्या माईनो 25 बायकांनी ज्या 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 तंबाखू सोडतील का उद्याच्या काल्यामध्ये सकाळी संकल्प करा मारुतीरायाच्या पुढं. आणि हे तोटा गिटा जे काय असेल ना गाय छाप त्या गाईला काऊन बदनाम केलो? त्या तंबाखूच्या पुडीवर गाय छाप रावण छाप नाव द्यायला पाहिजे होतं त्या पुडीला. कशाला गाईला बदनाम केलं? काय काय लोक कशाला नाव देतील काय मिळत नाही. नका करी जाऊ. 25 बायकाने तंबाखू सोडली तर तुमचा पांढरी पिंपळगावचा सप्ता सफल झाला. 11 पोर आहे ना उद्या काल्याच्या कीर्तनात महाराजांच्या हातानं माळ घाला. 11च पोर आहे ना. 12 नका घालू उग गाव उलथन. हो फक्त 11 पोरायन घाला. झाला सप्ता सफल झाला. पुन्हा सांगतो जी सून सासू सासऱ्याला नीट भाकरी देत नाही त्या 5च सुनाईनं सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या. सप्ता सफल झाला. जो मुलगा आई वडिलाला नीट बोलत नाही अरे काय भेटणारे राजू तुम्हाला आमच्या पाया पडण्यात. फुलं टाकली तुम्ही माझ्या अंगावर. तुम्ही 200-400 पोरायनं फुलं टाकले माझ्या अंगावर. फुलं टाकले फुलं. जर तुम्ही तुमच्या मायबापाला मानित नसाल तर पंढरपूरचा मालक तुमच्या बोकांनी दगड टाकी. मला आणा नाही तर नका आणू. तुमच्यावर माझं काय चालणार आहे? माझं मोठं करणारा पंढरपुरातला मालक आहे. आणि तुम्ही काय मला मोठं करणार आहेत? तुमच्या गावातल्या माणसांनी मला 5 कोटी रुपये दिले आणि जाता जाता औरंगाबादला जर अटॅक आला तर काय 5 कोटी अंगावर घेऊन फुकून घ्यायचे का? मला किती दिवस जगायचं आणि किती दिवस मोठं करायचे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तुम्ही चांगलं वागा राजो. जगातला सर्वात मोठा देव आपले आई वडील आहे. जो आई वडिलाच्या पाया पडतो का जगाचा मालक त्याला मान्य करतोय. जो मायबापाच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडत असेल तो महाराजच जळण त्याच्या पापानं. काय काय अर्थ आहे त्याला? अरे जुन्यांची किंमत करा राजू. हो ह्या जुन्या आपल्या बापदाद्यांची किंमत करा. ते आपल्यासाठी तळतळ तुटलेत रे. त्यांना किंमत करा. सासू सासऱ्याला माना माझ्या माईंनो. माहेरातून बाईनं भैमुगाच्या शेंगा दिल्या. मी फराळाला गेलो एका बाईच्या घरी. महाराज या म्हणले फराळाला. भीमराव गेलो. भैमुगाच्या शेंगा होत्या गावरान. काय म्हणते तरी त्या पिस्तोल्या भैमुग असे पुढे 2 आणि वर 1 सोला असतो असा तिरपट झालेला पिस्तोला. आणि गावरान भैमुग लाल भोय होती आमच्याकडे तिथे पेरायचो होतं आम्ही. मग त्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि गुळ खाल्ला. फुकट खाल्ल्या वर्णन करावंच लागतंय. म्हणलं काय दोरखाबाई शेंगा आहेत? माया माईन दिल्या. अरे बापरे दोरकीला माहीतच नव्हतं हे किती दाढ येत. माया माईनं शेंगा दिल्या. माया माईनं. म्या म्हणलं द्वारकाबाई तुझ्या माईनं फक्त शेंगात दिल्यात. 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. काहीचे वायर ढिले उशिरा कळालं. त्या माईनं फक्त भैमुगाच्या शेंगात दिल्यात. 9 तासाच्या नंतर ह्या गावाच्या बाहेर जात्यात. याच्या माईनं तुला हेव दिलाय सांभाळायसाठी. हेव दिलाय. जरसं त्याच्या माईला बी चोंभाळणं. कधी कधी नवऱ्याच्या माईला बी चोंभाळी जा तर तुमचे लेकर म्हातारपणी तुम्हाला चोंभाळतील. नवऱ्याच्या माईला जी सून चोंभाळणार नाही का तिचे पोरं तिचे झोपीत अंगुठे घेणार. ह्या म्हणत्यान ह्या मेल्याला आणलंच खाऊन.
तुम्हाला नीट करण्यासाठीच आणलंय. हो, काही नाही. तुम्ही हरिपाठ पाठ करायला, ज्ञानेश्वरी वाचायलीन, नाथ भागवत वाचायलीन, सासूला बघितल्याबरोबर असं थोत्तर करायली गाड घ्यावानी. काय तू तुळस खाल्लीस तर काय उपयोग घेतो? हा, काय काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? अहो, चांगलं वागण्याला किंमत असते, बाकी नाही काय किंमत. जाऊ द्या, काय सांगू लागलो. पोट आवडलं, 18 विश्व दारिद्र्यातला एक प्रकार. पोट आवडलं, पोट आलो ना इथपर्यंत. आणि मग दोघ जण बसलेत. बाईनं सांगितलं, मालक कसं व्हायचं, काय करू नकोस. बालपणातला माझा मित्र, त्या मित्राचं नाव जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. तू काळजी करू नको, त्याचं गुण गात राह. त्याच्या गुण गाण्याची ताकद आहे का? पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं 3च कारण ऐकले तुम्ही. पिठाच्या गाडग्यात पाणी टाकून उकळून आंबील पेली 1, मिठाच्या खड्याचं पाणी चाटलं 2, पुन्हा खाण्यासाठी काहीच नाही म्हणून धोत्राच्या दशीनं पोट आवडलं 3. पुन्हा राहिलेल्या 4 गोष्टी पुन्हा कधी बघू दुसऱ्या कीर्तनात. इतक्या परिस्थितीत संसार करणारा व्यक्ती पंढरपुरातल्या मालकाचं गुण गायलं, गुण गुण आणि गुण गात त्याच्या भेटी करता गेला. काय? पोह्याचा चुरा घेऊन, पोह्याचा चुरा घेऊन, पोह्याचा चुरा घेऊन. आमचे एक मित्र भागवतकार आहेत, ते म्हणले आता ऐका बरं का. आणि काय सुदामदेव पोहे घेऊन गेले बरं का. आणि काय त्या पोह्याला चव होती बरं का. आणि देवाच्या बायकोला तसे चविष्ट पोहे करताच येत नव्हते बरं का. आणि काय त्या पोह्यामध्ये चव होती, त्या चवीला पंढरपुरातला मालक बोलला बरं का. आणि मग सुदाम देवाला सोन्याचं गाव दिलं. माणसं मरतेन रे सुंबळ्या, वाचून सांगत आहे भागवत. पोहे हे निमित्त शुद्ध भाव देखून या. भाव शुद्ध होता आणि शुद्ध भावाने विटेवरच्या मालकाचं गुण गायलं, गाव सोन्याचं केलं. अर्बूज क्विंटल सोनं उरलं. किती टनाचा एक अर्बूज सांगता येईल का? एखादा सीए ची परीक्षा देणार आहे का इथं? चार्टेड अकाउंटंट किती टन टाकल्यावर एक अर्बूज? खर्व, निखर्व, पर्व, भयस्ती, भयाम, मंगलम, आसुडी, आस्तु, खलयम, पर्वणी, गत्वम, सांख्यम, मेयम, तुल्यम. काय नाही सांगताय? बरा तुमच्यापेक्षा गिरगावचा बाळ्या 7वी शिकलेला. एकावर 18 शून्य असल्यावर ए पिवळे कपडे सगळे, बाकी कोणी कॉपी करायची नाही. एकावर 18 शून्य दिल्यावर त्याला काय म्हणतात? अरे राजे हो, त्याला शंखू म्हणतात. विठाला 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 माय बापाला बुडविण्यासाठी शिकू नका रे, पाप लागन. लय बेजार व्हाले ते रानावनात. रक्ताचा घाम करून मातीत टाकायलेत. तुम्हाला पुस्तकाला पैसे द्यालेत, ट्युशनला पैसे द्यालेत, औरंगाबादला राहायला खोलीला पैसे द्यालेत, जाण्यासाठी पैसे द्यालेत, कॉलेजला जायला कुस्कुटी द्यालेत, मोटरसायकल द्यालेत. त्यावर माती टाकू नका. जरा शिका शिका. शंकू म्हणतात त्याला. अर्बूज क्विंटल सोनं शिल्लक राहिलं. विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, देवा गाव सोन्याचा केला, घर सोन्याचे, दार सोन्याचे, सगळं सोन्याचं, गावाचा तट सोन्याचा, 52 अर्बूज क्विंटल सोनं उरलंय. काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. सुदामदेवाचा मसनवाटा सोन्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाट्याचा संबंध नाही. माणसं मरत नाही, पुण्य संपलं की खाली बोंबलत. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला अलका नावाची नगरी सोन्याची, मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेवाला गाव सोन्याचं आणि मसनवाटाही सोन्याचा. ताकद कशाची? दुसऱ्या कडव्याची. गुण गाईन आपण, गुण गाईन
रखुमाई रखुमाई राजो पाती पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आळवेते किंवा आठवेते वनवासात गुण गायलंय स्वतःच्या संसाराचं मात्र केलं 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मेले आणि पांडवाला हस्तनापूरची गादी देऊन टाकली कुशल बुवा फक्त गुण गाण्याची ताकद पांडवाने वनवासात पण गुण गायलं ही गुण गाण्याची ताकद इतकी मोठी आहे निष्ठेनं जन जन गुण त्याचं गायलं त्याचं ते कामच करतंय इतकी मोठी ताकद गुण गाण्याची गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी मग जगाच्या मालकानं आम्हीच दाखिलं पुढचं घ्यायचं का तिसऱ्या कडव्यात निषेध लगे मुक्ती आणि संपदा मुक्तीचा नकार केला मोक्ष नकोय म्हणले सांगा बरं इथं बसलेला मोक्ष कोणाला आवडत नाही आवडतो सगळ्याला रमेशराव भेटतो का इतकं सोपं आहे का ते मोक्ष भेटायला दादा आणि तुकोबाराय मोक्ष का नको म्हणले मोक्ष सुख हानू लाता कशा करता मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी ते भांडे घासायला आमचे इथं मोक्ष आणि काय करायचं मोक्ष देवा आम्हाला नकोय म्हणले आम्हाला मोक्ष मोक्षाची काही गरज नाही न लगे मुक्ती आणि संपदा पैशाचा तिरस्कार कशा करता केला असेल मालकांचंच वाक्य ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन पैसे आवडत नाहीत त्यांना हातवरी करावं आमचे कधी कधी कंबर बांधून पैशाच्या विरोधात बोलते भेटत नाहीत म्हणून अरे पाहिला का एखादा महाराज काही बोलत नाहीत आणि कमी दिल्यावर पुढच्या वर्षी तारीख देत नाहीत तुला चांगलं माहिती ना सोंभाळ्या गप्पा कामाच्या नाहीत खुशाल बा पैसे आवडत नाही ऐसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन हो 1 किलोमीटरवर गेल्यावर काकडे गाडी उभी राहते आणि मग कार्यकर्ते फोन तो भीमराव गेले इकडं चिचखेडात आणि ते मोरे काका घरी आणि मग गिरगाव करायचं पण काय भीमराव काका दे कस काय दे असं कस काय बाबा आणि तो आता लय कीर्तनात वैराग्य पिळू पिळू सांगितलं चुकीच्या गोष्टी आहेत हे आम्ही नाही गप्पा हाणायच्या हे तुकोबारायांचा अधिकार आहे तुकोबारायचा का संपत्ती नको म्हणले पैशाची मालकीन लक्ष्मी आहे टकल्यांना हे सुजी आहे पैशाची मालकीन कोण रे अजय लक्ष्मी लक्ष्मी आणि ही लक्ष्मी कोणाची पत्नी पंढरपुरातल्या मालकाची आणि लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या पत्नीचे पाय चाटी तू
काटा काढताना काय चाटलं? कशानं काढा काटा? नाचकांडानं, कात्रीनं, काट्यानं, सुईनं दाबना ना. दंताभयस्थितेषु ओष्टाम्रसनस्थितो पदांबुज भयस्थितं चरणरजाति जायते नैवं गांजा कसम लिखितम. हे का गिरगावकरानं लिहिलंय का गांजा फुक्यानं लिहिलंय का त्या नालायकानं? महाराज, ज्या तुकोबरायच्या पत्नीच्या पायाची माती लक्ष्मीचा पती चाटतोय, ते तुकोबराय लक्ष्मी कशाला मागते? काय गरज आहे? याच्या पलीकडे सांगू का? तुकोबराय कोण आहेत? कोण कोण कोण? कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली. त्या बाईचं नाव होतं कनकाबाई. 10 मिनिटं सरकू ना पुढं. चालतंय म्हणते ते. कनकाबाई नावाच्या स्त्री पंढरपूरला गेल्या आणि मालकाचं दर्शन घेतल्याबरोबर विटेवरच्या मालकाच्या मुखारिंदूतून आवाज आला, कनकाई. तर बाईच्या लक्षात आलं, पुढचा माणूस मला नुसता आई म्हणील पण मग नाव त्याला माहित नाही, आणि मागचा कनका म्हणील पण आई कसा म्हणील? मागचा पती होता, त्या पतीचं नाव बोलोबा. मग नवरा कनका म्हणील, आई कसा म्हणील? संभ्रमात पडल्यान मालकाला विचारलं, मला कनकाई कोण म्हणतंय? तेच म्हणतंय. ते म्हणजे कोण? विटेवरचा मालक. काय देवा, हे मागणं काहीतरी, मागणं मागणं. कनकाबाई म्हणल्या, देवा मागायचंच नाही. देवानं सांगितलं, माय तुला मैशपती काहीतरी माग. कनकाबाईला काय म्हणला विटेवरचा मालक? कनकाई, तुला माई शपथ आहे, काहीतरी माग. तर आई साहेबाला वाटलं, देवाची शपथ कशी मोडायची? मागते, देशील का? हो. पण देवा एक काम कर, मी मागते पण एकच मागते, आता तू माग. देव म्हणलं, असं कसं मागणं? तुम्हाला माझी शपथ घातली ना. तुझी शपथ घातली म्हणूनच मागते, तू मला माग. तुझी शपथ घातली म्हणूनच मागते, तुला काय पाहिजे ते मला माग. आता याच्या इथं काय कमी होतं मागायला? पण देवा, आता तुझ्यात मागण्यात शपथ मोडायली, पटकन काय मागायचं तर माग. तर विटेवरच्या मालकानं पितांबराची वटी केली आणि कनकाबाईला सांगितलं, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू. 9 महिने पोटात विटेवरच्या मालकानं कनकाबाईच्या जागा मागितली. तुकोबाराय प्रत्यक्ष विष्णू. रामेश्वर शास्त्रींचं वाक्य. हे लोक ठरले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणे रामेश्वर भट्ट दिजान तुका विष्णू. महाराज तुकोबाराय म्हणले, देवा, ज्या बाईनं तुला भीक मागायला लावलं त्या बाईचा मी मुलगा आहे, मी तुला कशाला पैसे मागू? मी कशाला तुला पैसे मागू? न लगे मुक्ती आणि संपदा पाहिजे काय? संत संग दे सदा. कशा करता संताची? संतांच्या संगतीत किती फायदा होतो हे लय लांबचं टोक आहे. अलीकडे ऐक. संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्यांच्या पायाला चिटकलेली माती जर अंगावर पडली तर त्या मातीच्या कणात इतकी ताकद आहे, वासनेचे बीज जळून जाय. आणि वासना इतकी 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 वाईट आहे, पहा त्या रावणा काय झाले वासनेमुळं. इंद्रा पडले भगचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इतकी वासना विचित्र, इतकी वासना विचित्र. महाराज, ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू लोकात अपूज्यता आली. पुष्कर जर सोडून दिलं तर जगात कुठं मंदिर नाही, वासनेमुळं. इतका विचित्र काम. पाराशर नावाच्या साधून दुपारची रात्र केली, पाण्यातली नाव आकाशात नेली. एवढी मोठी ताकद पाराशराची. पण पाहत्या वासनेनं काय केले? इतकी बेकार वासना. संतांच्या पायाला चिटकलेल्या मातीनं वासना जळून जाती. मग संतांच्या पायाच्या रजकणात इतकी ताकद आहे तर संतात किती ताकद असेल? संत संग दे सदा, ही मागणी माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची आहे. राजे हो, मोठ्या श्रद्धेने चालत असलेला सप्ताह. 2 चिठ्ठ्या आहेत माझ्याकडं, 5-5 मिनिटावर त्याच्यातलं ऐका. महाराज, गुण गायलं माझ्या चोखोबारायने देवाचं. त्या गुण गाण्याची ताकद इतकी होती, स्वर्गामध्ये 5 प्रकारचं अमृत खराब झालं इंद्राच्या शापानं. 222 पद एकाच मंत्र्याला होते.
222 पद एकाच मंत्र्याला. त्या मंत्र्याचं नाव अमरपुरीचा राजा इंद्र. यानं एक चूक केल्यामुळं स्वर्गातलं 5 प्रकारचं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी जगातला कुठलाही पर्याय सिद्ध झाला नाही. तो एकच पर्याय सिद्ध, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव. या पंढरपूर नावाच्या गावामध्ये बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखोबाराय नावाचे संत होते. या संतांनी रामकृष्ण नामाचं गुण गायल्याच्या नंतर स्वर्गातला अमृत शुद्ध व्हावा, ही ज्यांच्या गुण गाण्यातली ताकद आहे ते चोखोबाराय. त्या चोखोबारायांचं मंदिर मेहुणा राजाला आता व्हायले. शासनानं बऱ्यापैकी निधी दिला, पण तिथलं प्रशासन थोडंसं मदत करत नाही. खालचं प्रशासन ते मंदिर करण्यासाठी गुरुवर्य नामनिष्ठ सद्गुरू पाचपोर महाराज असीम प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2503 गोशाळेला 2503 गोशाळेला ज्या महात्म्याने कीर्तनाचा आणि रामायणाचा निधी त्या गोशाळेपर्यंत पोहोचतो, अशा महाराष्ट्राच्या मातीतला वारकरी आदरणीय सद्गुरू पाचपोर महाराज. आतापर्यंत 450 मंदिराचा जीर्णोद्धार 450 मंदिराचा जीर्णोद्धार ज्या साधूच्या हाताने होतोय, त्या साधूनं वारसा घेतला, वसा घेतला. आदरणीय पाचपोर बाबांनी चोखोबारायचं मंदिर करायचं. सध्या आता भंडाऱ्या डोंगरावर 125 कोटी रुपयाचं मंदिर व्हायलंय. 125 कोटी रुपयाचं मंदिर तुकोबारायचं व्हायलंय. तुकोबारायचं पंकजजी महाराज त्याचे फार मोठे फार श्रम घ्यायलेत. पंकज महाराज म्हणून आहेत, फार श्रम घ्यायलेत. कधी कधी देहूला जर गेले तर आपल्या खिशाला हात लावून आपल्या खिशातले 4-2 रुपये भंडाऱ्या वरी डोंगरावर जे मंदिर व्हायलंय का, त्या मंदिरामध्ये 8 आणे 4 आण्याची पावती फाडा. वरी गेल्यावर सांगता येईल आपल्या पूर्वजांना की आम्ही तुकोबारायचा भंडाऱ्या डोंगरावरचा कळस पाहून आलोत. ते मंदिर 125 कोटी रुपयाचं, तसं 250-300 कोटी रुपयाचं मंदिर होईल तिथं. इतकी मोठी व्याप्ती आहे. ते पंकज महाराज फार बेजार व्हायलेत, फार बेजार. त्या महात्म्याला प्रणाम. आणि इकडं मेहुणा राजा नावाचं गाव आहे विदर्भामध्ये. त्या मेहुणा राजा नावाच्या गावामध्ये चोखोबारायचं मंदिर फार मोठं करण्याचा मानस पाचपोर बाबांचा आहे. ते मंदिर व्हावं याच्यासाठी सुद्धा निष्ठावंत वारकऱ्यांचे आशीर्वाद सहकार्य असावा असो. आणि या सद्गुरू पाचपोर महाराजांचं आपलं सद्गुरू चोखोबारायांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा ठिकाण कुठे, इसरूळ नावाचं गाव. इथे एक चोखोबारायचं मंदिर केलं आणि तिथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा. त्या कार्यक्रमाचा अवधी 5 ते 13 पर्यंत सप्ताह आहे. या सप्त्याचं आयोजन केलं आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये. कमी वयामध्ये एका तारुण्याच्या स्थित आशेवर गोड ज्यांचं वाणीवर प्रभुत्व आहे, ज्यांचा आवाजाचा असा सुरेल कोकिळकंठी आवाज आहे, असे आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील त्यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं. आणि तिथे चोखोबारायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. त्या सप्त्यात जर योग आला तर एका दिवशी घ्या, त्याही मूर्तीचं दर्शन घ्या, ते तुमचं चांगलं करेल. ते सप्त्याचं आयोजन पुरुषोत्तम महाराजांनी केलं, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. मला तरुणांची एक इच्छा होती या सप्ताहामध्ये की महाराज आमच्या गावात सगळं सुफलाम सुजलाम सुफलाम आमचं गोड गाव झालंय, पण आमच्या गावामध्ये थोडंसं काही आता काही माणसं एक चुका करतेत, टपकं घेऊन टमरेल घेऊन रस्त्याला जातेत, हे जरा बंद करा. आता हे कीर्तनात बोलायचं स्टेज आहे नाही असं नाही म्हणता येणार. स्वच्छतेच्या बाबतीत कीर्तनात सांगितलं तर काय वावगं थोडं ठरेल. 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुगात स्वच्छतेचा सल्ला दिला माझ्या शबरी मातेनं. 10,000 वर्षापूर्वी त्रेतायुगात सल्ला दिला स्वच्छतेचा, साफसफाईचा सल्ला दिला शबरीनं दिला स्वच्छतेचा. काल 700 वर्षापूर्वी स्वच्छतेचा सल्ला दिला माझ्या चोखोबारायांनी. रस्ते झाडायचं काम करत होते, नाल्या उपसायचं काम करत होते. काय मोठा सल्ला दिला माझ्या चोखोबारायांनी, चांगलं वागा स्वच्छतेचा सल्ला दिला. मग चोखोबाराय जर स्वच्छतेचा संदेश देतात, माझ्या शबरी माता स्वच्छतेचा संदेश देतात. आता जर देवगडचा आश्रम पाहिला ना तुम्ही, सद्गुरू किशनगिरी बाबांची समाधी, दत्तात्रयांचं मंदिर आहे तिथं, सद्गुरू किशन बाबांची समाधी आहे. आणि आदरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू नाव माहिती आहे देवगडच्या बाबांचं आताच, सद्गुरू भास्करगिरी बाबा. आश्रम बघायला जा. शासनानं स्वच्छतेच्या चळवळीत पाठवलेले अधिकारी
त्या आश्रमावर गेल्याच्या नंतर ते विचार करतात, महाराज आश्रम कसा शुद्ध ठेवतात, इथून आपण स्वच्छतेचा संदेश घ्यावा. ते सद्गुरु भास्करगिरी बाबांना विचारा कसा आश्रम स्वच्छ आहे. आणि तोच वारसा या पांढरी पिंपळ गावातल्या तरुणांच्या अंतःकरणात आहे. आपलं गाव स्वच्छ असावा. विनंती करतो सज्जनांनो, आपल्या प्रतिष्ठेचा पंचनामा नकोय 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 नकोय. मी फार दिवसापूर्वी एका गावाला भागवताला गेलो. भागवत सांगत होतो. भागवत कृष्णाचं होतं, सांगायला मी होतो. मग भागवत कोण ऐकणार आहे? एक जण म्हणला, महाराज माझं भागवत ऐकायला आहे. मी म्हणलं पप्पेची माय ऐकायची नाही, तू भागवत तर मी कसं ऐकल? भागवत कृष्णाचं. एक जण म्हणला आपला काला आहे. म्हणलं काला कृष्णाचा आहे, सांगायला तू येस. तो हा काला कोण ऐकन कालू आहे? एक जण म्हणला मोह कीर्तन, कीर्तन देवाचं आहे रे, सांगायला तू, असं विसरतेत माणसं. तर भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायला एका गावात गेलो. कधी कधी लय भानगडी होत्यात. आणि तो चांगला माणूस होता, मोठा माणूस होता. आणि त्या माणसाकडं चांगला बंगला गिंगला, बाथरूम गिथरूम सगळं, आंघोळी, ते काय दुसरीकडे जाते त्याला टॉयलेट वगैरे काय इंग्रजीत म्हणतात ना. फिरून फिरून मला इंग्रजी यायला लागली. आणि चांगला वाडा, पण मला ती जुनी सवय डबकं घेऊन जायची. त्या माणसानं सांगितलं, महाराज एवढं मोठं घर आहे, हे कशा करता बांधलंय? आणि ह्या वास्तुशांतीसाठीच भागवत लावलंय, आणि तुम्ही कशाला डबा घेऊन जाता? नाही म्हणलं, मला ती पहिल्यापासून सवय आहे मोकळ्या राणी जायची. बरं जावा तर गेलो कोणीकडे, जिकडं बाया जातात तिकडं. भागवतात सत्काराला एक जणांनी शाल आणली होती, रंगीबेरंगी शाल होती. गारव्यातलं भागवत होतं हिवाळ्यात, म्हणून थंडी वाजवणी म्हणून ती शाल अशी अंगावर घेतलेली. आणि गेलो पांदीला, आणि त्या पांदीला बाया जात होत्या त्या गावातल्या. मी बसलो, अंगावर ती रंगीबेरंगी शाल म्हणल्यावर दुसऱ्या बाईला वाटलं ही बाईच बसली. मया 50-50-100 फुटाच्या अंतरावर एक बाई. बाळ्या तो म्हणला मेलो रे आता. आता गावातल्या लोकायला कळालं बायाच्या पांदीला ह्यो गेला तर मला चावडीवर कापीत येत, चावडीवर कापीत येत. दुसरी बाया आली. आता कॅमेरे चालू आहेत रे, काय घेता रे कॅमेऱ्यात? हे स्वच्छतेमुळं सांगायला लागलो मी. बरं घ्या बाबा, जाऊ द्या, काय पेटवायची तर पेटवा, गिरगाव करायची. दुसऱ्या बाया आल्या आणि तिथं बसल्या. माय काल कोणाची इथं गेलतीस ग भयमुख तोडायला? अरे बापरे. घडूनी म्हणून सांगतोय, अरे ही पृथ्वी माता आहे. या पवित्र पृथ्वीवरच आपण अन्न खातो. काळ जुना काय असेल द्या सोडून. आता शासनाचे सुधारित आपल्याला संकल्प येत. शासन आपल्याला द्रव्य द्यायला लागले. स्वच्छ राहा, चांगलं वागा. ही पवित्र माता, हिच्यावर जन्माला आलेली गहू ज्वारी आपण मोती म्हणून आपलं उदर भरण्यासाठी खातो. रस्त्यानं कुठेही घाण करू नका. स्वच्छतेचे संदेश ठेवा. भविष्यात रोगराई पसरेल. आपल्यालाच त्याचे पडसाद उमटत असतात. म्हणून आपल्याकडे ते बांधा. आपल्या आबरूचं संरक्षण करा. एका ज्ञाती व्यक्तीचं ऐकलं, महिलांना जे पोटाचे आजार होत असतात ना, महाराज संस्कृती जोपासणारी माझ्या महाराष्ट्राची माऊली आहे. या देशाची श्रीमंत संपत्ती तुम्ही आहात. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. अशा पवित्र देशातल्या महिलांना बाहेर जात असताना 4-4 वेळेला उठा बसावं लागतं. पोटाचे आजार होतात. म्हणून माणसांनी इकडं तिकडं बिड्या काढायला पैसे खर्चिण्यापेक्षा एक बाथरूम बांधण्यासाठी पैसे खर्चा. आपली प्रतिष्ठा राखल्या जाईल. मुलांचा इच्छा होती मी हा संदेश कीर्तनात द्यावा, याच्याकरता दिला. एखाद्याला राग आला असेल तर येऊ देऊ नका. त्यांचा संदेश होता म्हणून दिला. आणि तुम्हाला राग येण्याचा काय? देशाचं शासन सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत रमेशराव सांगायले संदेश. मग मी कीर्तनात सांगणं काय वावगा आहे? म्हणून हा वारसा पाळा. या देशातल्या सुसंस्कृत स्त्रियांनी आपलं जीवन
अत्यंत गोड केलंय. आपल्या ह्या पवित्र स्त्रियांचं, या मावल्यांचं जीवन आपणही गोड करा. त्यांच्यासाठी एक स्वतःचं 4x4चं घर बांधा बाजूला आणि त्या स्वच्छतेला गोड अशा प्रकारचा सलाम करा, ही तुम्हाला विनंती करतो. झालेली सेवा माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी समर्पित करतो. अधिष्ठान दैवत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसाठी फक्त 1 मिनिट तुम्हाला भीक मागतो आणि तेवढी भीक द्या. भानुदास एकनाथ, हातावरी करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.